शहरापासून 10-11 किलोमीटर अंतरावर असलेल्या सरवड गावात गेल्या काही दिवसांपासून जाती अत्याचाराच्या घटना घडत आहेत। घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन निव्वळ गुन्हे दाखल करण्याचा सोपस्कार पार पाडत असल्याने गुन्हेगारांवरील पोलिसांचा धाक दिसून येत नाही। परिणामी एकाच गावात दुसऱ्यांदा जाती अत्याचाराची घटना घडते। एवढेच नाही तर जातीवादी मानसिकता सामाजिक बहिष्कारापर्यंत जाऊन पोहोचली आहे। दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी बदनामीच्या आरोपावरून दिव्यांग गौतम गवळे यास जातीय शिवीगाळ करून अमानुष मारहाण केली गेली आणि जीवे मारण्याची धमकी दिली गेली। घरातील बाबासाहेबांच्या फोटोकडे हात दाखवत शिवीगाळही केली गेली। अनिल कैलास पाटील, गायत्री अनिल पाटील, विकास कैलास पाटील, राधा विकास पाटील, मनोहर प्रकाश पाटील हे आरोपींची नावे असून गौतम सोबतच त्याच्या म्हाताऱ्या आई, आजारी वडील आणि त्याच्या बहिणीला देखील त्यांनी मारहाण केली। वरील घटनेच्या बाबतीत 6 दिवस झाल्यानंतर देखील एकाही आरोपीला अटक झालेली नाही। आरोपी गावात मोकाट फिरत आहेत। पोलीस कोणतीच ठोस पावलं उचलत नाहीत। आरोपी प्रस्थापित नेत्यांकडून पोलिसांवर दबाव आणत आहेत असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। यापूर्वी 22 ऑक्टोबर 2025 रोजी सरवड गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या फलकाजवळ फटाके फोडण्याच्या वादावरून 2 गटात खूप मोठा वाद झाला। त्यानंतर दोन्ही पक्षांनी बैठका घेऊन समझोता केला, परंतु नंतर समोरच्या पक्षाने गावात त्यांची वेगळी बैठक बोलावली व त्या बैठकीत असे ठरवले की दलित समाजाच्या लोकांना दुकानावर येऊ द्यायचं नाही आणि यांना चक्कीवर दळण दळू द्यायचं नाही, दूध देणे बंद करायचं, यांच्या लोकांना कुठे कामाला लावायचं नाही इत्यादी। याला काही लोकांनी नकार दिला, पण त्यांनी 2 महिलांना चक्कीवरून परतून दिले। एक जण दूध आणायला गेला असता त्याला दूध दिले नाही। काही महिला शेतात कामाला गेल्या असता त्यांनाही कामावरून परतवून लावले। या संदर्भात सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे शिष्टमंडळाने सोनगीर पोलीस स्टेशनला भेट दिली असता संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की सदर गुन्हा उपविभागीय पोलीस अधिकारी साखरी यांच्या स्तरावरील असून आम्ही काहीही करू शकत नाही असं उत्तर एक प्रकारची पळवाटच म्हटली पाहिजे। यावरून पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचे स्पष्ट होते। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।